मंडळी नमस्कार. परंपरा आपल्या मातीची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल परंपरा आपल्या मातीची सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्याला माहीत असेल येणाऱ्या 23 तारखेला जवळपास एकाच दिवसामध्ये 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या पद्धतीची मैदानं मित्रांनो एकाच दिवसामध्ये होणार आहेत. त्याची अपडेट आपण घेणार आहोत. त्याचबरोबर एकाच दिवशी 4 मैदान म्हटल्यानंतर कोणकोणते नंदी कोणत्या मैदानावर बनणार ह्याची देखील अपडेट आपण आज देणार आहोत. तर मित्रांनो, प्रथम म्हणजे कोकण चॅम्पियन केसरी 2025 हे एक मैदान मौजे हजारमाची तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी 23 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्याचबरोबर तसेच एक आदत एक बैल व एक दुसा एक बैल हे एक स्थळ MIDC कोरेगाव मैदान या ठिकाणी एकसळ ग्रामस्थांच्या वतीनं हे मैदान मित्रांनो घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल भव्यदिव्य बैलगाडी शर्यत मुळशी केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान हे देखील मित्रांनो आंग्रेवाडी भुकुम या ठिकाणी 23 तारखेलाच होणार आहे. त्याचबरोबर श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान वडूज रोड मायनी या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, अशी काही अतिशय सुंदर अशी 4 मैदानं हे 23 तारखेला एकाच दिवशी मित्रांनो वेगवेगळ्या भागामध्ये होणार आहेत. तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की आपले आवडते नंदी नक्की कोणत्या मैदानामध्ये आणि कुठं पळणार, त्याचीच अपडेट आपण देणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कारोंड एक्सप्रेस चिक्या जो आता चालू सीझनमध्ये दोन्ही खांदी पब्लिकनं पळणारा नंदी आहे मित्रांनो. तर कारोंड एक्सप्रेस चिक्या हा मित्रांनो तुम्हाला मुळशी केसरी या पुणे येथे होणाऱ्या आंग्रेवाडी येथील मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा कुठं पळणार. तर मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा हा आपल्याला कोरेगाव या ठिकाणी होणाऱ्या एक आदत एक दुसरा बैल या ठिकाणी पळताना दिसणार आहे. आणि अभिजित भैया पवार यांचा बाजा देखील या मैदानामध्ये पळणारे म्हणजे भैयांचे दोन्हीही नंदी या कोरेगाव मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसतील, सर्जा आणि बाजा. त्याचबरोबर मित्रांनो, आता प्रश्न पडतो तो म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर. तर मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर हा आपल्याला मुळशी केसरी या मैदानामध्येच पळताना दिसणार आहे. परंतु 10% मित्रांनो असे चान्सेस आहेत की मायनी मैदानाचं देखील बकासूरचं नियोजन होऊ शकतंय. त्याची अपडेट आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवू. त्याचबरोबर आता मित्रांनो, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचे नंदी कोणत्या मैदानामध्ये पळणार. तर मित्रांनो, त्याची देखील अपडेट आपण घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल नानांचे नवीन खरेदी झालेले आदत दुसा हे नंदी आपल्याला या कोरेगाव MIDC या ठिकाणी होणाऱ्या एक आदत व एक दुसा मैदान या ठिकाणी मित्रांनो पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जरी आपले अपडेट आवडले असेल तर आपलं यूट्यूब चॅनल परंपरा आपल्या मातेची सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.